नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करतो आहे. ते म्हणजे NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपल्या ट्विटर हँडल म्हणून हे काही पेपर लीकच्या संदर्भामध्ये तुम्हाला ॲश्युरन्स देण्यासाठी काही मेसेज केलेला आहे. तो मेसेज वाचून आपण पाहिलाच असेल आणि त्याच संदर्भामध्ये आज आपण डिटेल सर्व गोष्टी पाहणार आहोत. वास्तविक त्याचा स्वरूप आम्ही साध्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. NTA महत्वाची सूचना नीट UG 2026च्या संदर्भामध्ये आता जी पुनर्परीक्षा होणार आहे, या पुनर्परीक्षेच्या बाबतीमध्ये NTA जे काय आपल्याला सांगितलेलं आहे ते मी आपल्याला बोलण्यासाठी आलेलो आहे. एक तर पुनर्परीक्षा किंवा ज्याला आपण नीट म्हणतो त्या संदर्भामध्ये एक महत्वाचं ट्विटर हँडलवरून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका लीक किंवा आगाऊ प्रवेश विक्री हे सर्व दावे खोटे आहेत असं NTAचं म्हणणं आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही सुरक्षित आहे आणि अखंड आहे. सर्व उमेदवारांसाठी निष्पक्ष व सुरक्षित परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना NTA मार्फत अवलंबल्या आहेत. NTA अशा फसव्या संदेशाचा प्रसार करणारी खाती, त्याचबरोबर सर्व चॅनल्स म्हणजे खोट्या गोष्टी जे काही पेपर लीक झाला अशा प्रकारच्या सामग्री शोधून काढून संबंधित प्लॅटफॉर्म्सवरती सायबर गुन्हे अन्वेषणातर्फे तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. जो आपल्याला ट्विटर हँडलवरती मेसेज आहे तो मी मराठीत बनवण्याचा प्रयत्न केलाय. NTA कायदा अंमलबजावणी संस्था आणि सायबर गुन्हे विभागाकडे औपचारिक तक्रार दाखल करत आहे. अशा फसव्या सामग्रीची निर्मिती, प्रसार, फॉरवर्ड करणे तसेच विद्यार्थ्यांची फसवणूक करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. दोषीवर कठोर कारवाई 100% होईल. उमेदवार म्हणजेच विद्यार्थी आणि पालकांना अशा संदेशाशी कोणताही व्यवहार करू नये, पैसे देऊ नयेत किंवा ते पुढे पाठवू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या फसव्या प्रलोभनांना बळी पडू नका. NTAने आज सकाळी ट्विटर हँडलवरती इंग्लिशमध्ये जो मेसेज दिलेला आहे त्याचा मतितार्थ असा आहे थोडक्यात की नीट UG 2026चा पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झालेले सर्व दावे 100% खोटे आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारचा कुणालाही पैसे देऊ नका. संशयास्पद काही संदेश म्हणजेच मेसेज वगैरे येत असतील तर अशा प्रकारचे मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नका. फक्त NTAच्या अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवा अशा प्रकारचं NTAचं म्हणणं आहे. एकंदरीत आपल्या सर्वांना NTAने अश्युरन्स करण्यात दिलेला आहे की अशा प्रकारच्या फेक स्कॅम आणि पैशाच्या साठी वापरणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. प्रत्यक्षात तुम्ही अभ्यास हाच तुम्हाला उपयोगी येणार आहे. मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या मुद्द्याद्वारे अश्युरन्स देऊ इच्छित आहे की सध्याच्या मितीला जे काही विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं सावट पसरलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या टीम करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष परिश्रम किंवा अभ्यास किंवा एखाद्या गोष्टीमध्ये डिटेल स्टडी आणि डीप स्टडी हाच आपल्या आयुष्याला तारणारा आणि पुढे घेऊन जाणारा आहे. त्यामुळं कदाचित अशा गोष्टी कोणत्या तरी तुमच्या समोर प्रलोभन येत असतील आणि शॉर्टकटचा मार्ग तुमच्या समोर येत असेल तर त्यापासून तुम्ही 100% दूर राहायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कारण ते टिकाऊ नाही. कोणत्याही गोष्टी ज्या व्हॅलिड आहेत, वैध आहेत, त्याच गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करूया. NCERT किंवा आपल्याला जे दिलेला सिलेबस आहे तोच ऑलरेडी पेपर आहे आपल्यासोबत, त्यामधूनच पेपर येणार आहे. आपण तेच वाचू आणि जे जमेल ते घेऊ. कदाचित मला MBBS किंवा एम्स मध्ये मिळेलच असं नाही. त्याही पलीकडे जाऊन मला कोणतीही एखादी शाखा मिळेल त्याच्यामध्ये मी परिश्रमानं न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्याच मध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करेल. 100% अशा खोट्या गोष्टीमुळे कोणी पुढे जाते असं आपल्याला वाटत असेल तर त्यांचा पापाचा घडा
कधी ना कधी भरणार आहे हे 100% आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या खोट्या अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कोणतीही प्रश्नपत्रिका लीक झाली आहे किंवा नाही असं कोण सांगत असेल तर अशा माणसाशी संपर्क करू नका. तुम्ही एक स्केल वापरा की जे आपल्याला अभ्यास करायला, परिश्रम करायला किंवा दूरच्या मार्गाने सक्सेसचा मार्ग सांगत असेल ना, तो माणूस आपला जवळचा सखा सोयरा आहे असं समजायला हरकत नाही. जो माणूस शॉर्टकटच्या माध्यमातून आपलं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर तो आपल्याला अडचणीत आणत आहे की आपण खोट्या प्रलोभनाला बळी पडता कामा नये. एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे. वास्तविक या सर्व गोष्टी NTA ने पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी होत नाहीत आणि झाल्या असतील तर ते स्मॉल स्केल मध्ये होत असतील, आपल्यावरती परिणाम होणार नाही. असंच आपण ईश्वराला मागणं करूया, भाकणूक करूया आणि 100% तुम्ही गेल्या 2 वर्षापासून प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. या पराकाष्ठांचं यश 100% मिळेल आणि 21 जून रोजी होणारी परीक्षा खूप चांगल्या पद्धतीनं पार पडेल आणि तुमच्या आयुष्यातलं इच्छित साध्य सिद्ध होण्यासाठीचा एक राजमार्ग तुमच्या समोर मोकळा असेल आणि 100% तुम्ही विजयी व्हाल, यशस्वी व्हाल एवढाच आशावाद मी तुमच्याकडून आणि तुमच्या सर्व विद्यार्थी आणि आयुष्यासाठी सजगपणे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक आणि त्या शेजारील असणाऱ्या वातावरणाकडे मी त्यांना माझ्या CMG तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती आम्ही गायडन्सची सिरीज ऑथेंटिकरित्या डोअर स्टेप पर्यंत पाठवण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला, करिअर मेकिंग गायडन्सच्या चॅनलला सबस्क्राईब आणि चॅनल हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अवश्य करा, जेणेकरून लाईक केल्यानंतर आपला चॅनल तो थोडासा वरच्या लेवलमध्ये जातो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आपण कोणत्याही खोट्या गोष्टीचं समर्थन करत नाही, करू नये आणि शॉर्टकट अवलंबू नका. जो लांबचा मार्ग यशाचा असेल तो तुम्ही अवलंबा. प्रलोभनाला बळी पडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.